18 जून 2026 वेळ सकाळी 6:30 वाजताची। याचवेळी पुण्याच्या लोहगडावर एक भयंकर हत्याकांड घडला। केतन अग्रवाल नावाच्या तरुणाची दरीत ढकलून हत्या करण्यात आली आणि ती केली त्याच्याच होणाऱ्या बायकोनं अर्थात सिया गोयलनं। या हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला। या प्रकरणी आता सिया आणि तिच्या प्रियकर चेतनची जेलची हवा सुरू आहे। पण पोलिसांनी या हत्याकांडाचं रिक्रिएशन केलं, ज्यातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या। बघूयात। केतनला ढकलल्यावर सियाचा पहिला फोन कोणाला? सिया आणि चेतनने गुगलवर नेमकं काय शोधलं? सिया, चेतन आणि हुडी भयंकर हत्याकांड। पुण्याच्या लोहगडावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली। जिच्या हातात हात देऊन संपूर्ण आयुष्य काढायचं त्या होणाऱ्या पत्नीनेच केतनचा महाभयंकर अंत केला। आणि हे सगळं महापाप करताना सियाने तिचा प्रियकर असलेल्या चेतन चौधरीचीच मदत घेतली। या हत्याकांडाबाबत आता नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे। पोलिसही या प्रकरणाचा कसून तपास करतायत। आता त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी सिया आणि चेतनला घेऊन थेट लोहगडावरच घटनेचं रिक्रिएशन केलंय। सिया, चेतन आणि हुडी एक भयंकर हत्याकांड। केतनला मारण्यासाठीच्या पर्यायांचा शोध सिया चेतननं गुगलवर घेतला। केतनला ढकलून मारण्यासाठी हत्ती तलावाजवळील दरी ठरवली। हत्ती तलावाजवळचं ठिकाण निश्चित केल्यानंतर लोकेशन चेतनला पाठवलं। हत्येनंतर पोलिसांना काय सांगायचं याबाबत सिया आणि चेतनची चर्चाही झाली। सिया आणि चेतन संवाद संपल्यावर व्हॉट्सअप चॅट्स डिलीट करायचे। हट्ट करून सिया गोयलनं केतनला लोहगडावर नेलं। तिथं चेतन हुडी घालून गेला। केतनला ढकलताना हुडी काढली। हत्या केल्यानंतर चेतननं पुन्हा एकदा हुडी घातली आणि लोहगडावरून पसार झाला। त्यानंतर सियाने आरडाओरडा करत लोकांना जमा केलं, रडण्याचं नाटक केलं। केतनच्या हत्येनंतर सियानं सर्वात आधी आपल्या आईला फोन केला। या सगळ्या प्रकाराची कबुली सिया आणि चेतनने दिली। त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही लोहगडावर नेत हत्याकांडाचं रिक्रिएशन केलंय। केतनचा पुतळा आणि तपास। रिक्रिएशनसाठी पोलिसांनी केतनचा पुतळा बनवला। सिया, चेतनला लोहगडावर नेऊन घटनेचं रिक्रिएशन केलं। सियाला शूजची लेस बांधण्यास सांगितली। चेतनला केतनचा पुतळा दरीत ढकलण्यास सांगितलं। सीन रिक्रिएशन करण्यात आलेली आहे आता आणि त्यातच एक्यूजने आम्हाला ते घटनास्थळ जे आहे तिकडे कशा प्रकारे ते इन्सिडेंट घडला आणि कशा प्रकारे ते कोणत्या रूटने गेले, कसा काय केला ते सांगण्यात आलेलं आहे, ते कव्हर करण्यात आलेलं आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी आता तुरुंगाची हवा खात आहेत। तर दुसरीकडे सियाचे आई वडील आणि भावाचीही कसून चौकशी करण्यात आली आहे। या हत्येमागे त्यांचा काही हात आहे का या दृष्टीनेही पोलीस तपास करतायत। आता लोहगडावर घटनास्थळावर केलेल्या रिक्रिएशन नंतर पोलिसांना तपासाची वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे। मावळहून अनीस शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।